दिवाळी संपली परंतु फराळ बनवणं काही संपलेलं नाहीये. आज मी बनवत आहे बेसन बर्फी. आई तुम्ही इकडे या, फक्त मला बनवता नाहीत बरं. बनवता येते बनव. बघा आणखी भाजू ना. भात ना बरं मला सांगा आई किती दिवस बनवायचं फराळाचं आपल्याला आणखी? अगं सगळ्यांचे डबे देते ना आपण, तोपर्यंत बनवाच लागते. सगळं फराळ बनवावं लागतं. काय काय बनवायचं आहे अजून? अजून शंकरपाळे बनवायचे आहे, चकली बनवायची आहे, लाडू बनवायचे आहेत. अरे बाबा पुन्हा? करंज्या अनारसे सगळं बनवायचं आहे. एवढं सगळं पुन्हा हो. बनवायचं का? सगळ्यांचे डबे द्यायला पाहिजेत ना. भाज आणखीन ते कच्च आहे. तूप टाकू का? हो टाक. सगळं ना. बस झालं. बस जळू नको देऊ, चांगलं खमंग भाजते. अगं गॅसची पॉवर वाढव ना. हे का संध्याकाळपर्यंत बेसनच भाजत बसशील का? बस वाढव अजून. आता द्या. गरमी किती होता, पंखा लावा ना. अगं पंख्यानं ते होणार नाही. कर गोष्टी पंख्यानं ते जाळणे लागणार, त्याला मी होणार नाही लवकर ते बेसन. पंखा लावा पंखा. नाही. आणि तू दिवाळीला तर तूच बनवली होती ना, किती छान बनवली होती. कर लवकर लवकर. आई पंखा लगाव पंखा. नाही हात चालव, पंखा नाही लावत मी. आई बघा किती छान झालं ना. अगं सुगंध येत आहे, चांगलं झालं, पण अजून होऊ दे थोडा वेळ. 5 मिनिटं होऊ दे. बघा झाली आमची बेसन बर्फी तयार. या बरं का मंडळी खायला. नाही तर म्हणाल की मला बोलावलं नाही म्हणून. आणि कोणाकोणाच्या घरी दिवाळीनंतर फराळ बनवतात ते नक्की कमेंट करून सांगा.